विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाकडून अवैध व्यवसाय, शस्त्र, अंमली पदार्थ, दारू, रोकड, भेटवस्तू, सोने चांदी याची वाहतूक तस्करी होणार नाही याची पोलीस दलासह विविध पथकांकडून दक्षता घेतली जाते। या संदर्भात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी 5 जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना केल्यात। यासोबतच ईडी, जीएसटी, इन्कम टॅक्स, प्रादेशिक परिवहन विभाग, उत्पादन शुल्क आणि वन विभागातील अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे। कोल्हापूर पुणे परिक्षेत्रांतर्गत 5 जिल्ह्यांमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्टची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे चालू आहे। विधानसभा निवडणुका दिनांक 20 रोजी मतदान आहे। यासाठी जय्यत तयारी या 5 जिल्ह्यातल्या पोलीस दलांनी केलेली आहे। त्यांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। या दरम्यान दररोज जे काही जप्ती करण्यात येते त्यामध्ये अवैध स्वरूपाने येणारी दारू, ड्रग्ज, रोख रक्कम, काही फ्रीबीज यांचा आपण जप्तीचा आढावा घेतलेला आहे आणि एकूण साधारणतः 20 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। यामध्ये साधारण 7.25 कोटी रुपयाची रोख रक्कम आहे, 9 किलो सोने, 60 किलो चांदी आहे, साधारण 23 लाख रुपयाचा गांजा आहे आणि 3 कोटी रुपयाचे दारू आणि इतर रसायन आहेत। यासाठी आपण संबंधित एक्साइज विभाग, आरटीओ यांची सुद्धा मदत घेतलेली आहे। या 3 जिल्ह्यांमध्ये सांगली, सोलापूर ग्रामीण आणि कोल्हापूर विशेष आपण बॉर्डर चेकपोस्ट लावलेले आहेत, कारण कर्नाटकाची बॉर्डर या 3 जिल्ह्यांना लागून आहे। एकूण 36 चेकपोस्ट या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर लागलेले आहेत। आयजी बेळगावी, एसपी कलबुर्गी, बेळगावी आणि नंतर विजयपुरा या तिन्ही एसपींची आणि त्यांच्या दलांची मदत घेऊन या 36 नाक्यांवर अहोरात्र पोलीस बळ आणि इतर खात्यांचे पथक तैनात केलेले आहेत। त्याच्यातले काही चेकनाके हे जॉईंट इंटिग्रेटेड मॅनेजमेंट पोस्ट आहेत। याच्यामध्ये आरटीओ, एक्साइज, जीएसटी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पथक तैनात आहे। तिथून सीसीटीव्ही आणि व्हिडिओ सर्व्हेलन्स याद्वारे वाहनांचं चेकिंग केलं जातं। तिथे आपण विशेष प्रशिक्षित नार्कोटिक्स डॉग स्क्वॉडचाही वापर करून ड्रग्ज शोधण्याचा प्रयत्न करत आहोत। या काळात आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनवर भर दिलेला आहे आणि गुणवत्तापूर्ण प्रिव्हेंटिव्ह कारवाई करून घेण्यात आलेली आहे। साधारणतः हद्दपार, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम आणि MPDA या तरतुदींचा वापर करून प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आणि याची आकडेवारी हजारोंमध्ये आहे। पण ही गुणवत्तापूर्ण आहे आणि त्याच्यामुळे गुन्हेगारांवर आणि उपद्रवी इस्मांवर चेक आहे अशी मला आशा आहे। त्यानंतर सोशल मीडियावर विजिलन्स ठेवण्यात आलेला आहे, सर्व्हेलन्स आहे। 5 जिल्ह्यांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आणि SP यांच्या अंतर्गत 24 तास चालणारं सोशल मॉनिटरिंग सेल आहे। सायबर सेल आणि सायबर पोलीस स्टेशन यांच्या मार्फत हे विजिलन्स ठेवलं जातं आणि ज्या कंटेंटद्वारे बदनामीकारक मजकूर प्रसारित होतो किंवा कोणाचं काही अवमानना केली जाते हे कंटेंट ब्लॉक केल्या जातात आणि आवश्यक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येतात। साधारणतः आतापर्यंत आपण या जप्तीमध्ये 23 अग्निशस्त्र आणि कारतूसं सुद्धा जप्त केलेली आहेत। गोव्याहून येणारी दारू सुद्धा काही ठिकाणी आपण पकडलेली आहे। आतापर्यंत 5 जिल्ह्यांमध्ये 10 कॉग्निजेबल आणि 15 नॉन कॉग्निजेबल गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यांच्यामध्ये आपण तपास करून आरोपींचा शोध घेण्यात येत आणि प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। आपल्या मदतीला बाहेरून येणारे जे काही सशस्त्र बले आहेत आणि होमगार्ड्स आहेत त्यांचे पूर्ण व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्यांना आणि आमच्या कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक कायद्यांचं प्रशिक्षण दिलेलं आहे। याशिवाय आमच्या कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेटची योजना राबवलेली आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना निवडणुकीमध्ये मतदान करता येईल अशी व्यवस्था जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मदतीने आपण केलेली आहे। एकंदरीत येणारी निवडणूक अतिशय शांततामय वातावरणात पार पडेल अशी आम्हाला खात्री आहे। नागरिकांनी निष्पक्षपणे आणि निर्भीडपणे या वातावरणामध्ये सुरक्षितरित्या मतदान करावे आणि 100% मतदानाचा अधिकार बजावावा अशी माझी विनंती आहे। यासोबतच कोणाला काही उपद्रव जाणवल्यास, कोणाची काही भीती किंवा दडपण जाणवल्यास डायल 112 किंवा स्थानिक आमचे पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक यांना त्वरित संपर्क साधावा ही सुद्धा माझी विनंती आहे। कोल्हापूरच्या घटनेमध्ये विजिलन्स अधिकारी आहे आणि पुढे तपासणी चालू आहे अशा प्रकारे दबाव आणला फिर्यादीवर आणि त्याच्याकडची जी कॅश रक्कम होती ती काढून घेण्यात आलेली आहे। माझं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी अशा कोणत्याही भ्रामक दबावाला किंवा आमिषाला बळी पडू नये। अशा खाजगी विषयातील लोकांना आपण जवळच्या पोलीस स्टेशनला घेऊन जावे। या कोल्हापूरच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे आणि याच्यात 5 संशयित आहेत आणि त्यांनी एक वाहन वापरलेलं आहे, त्याची ओळख ऑलमोस्ट पटवण्यात यश आलेलं आहे आणि येत्या काही वेळात हा गुन्हा डिटेक्ट होईल अशी मला आशा आहे। आतापर्यंत 5 जिल्ह्यांमध्ये
कायदा सुव्यवस्था सामान्य आहे. परिस्थिती नियंत्रणात आणि शांततापूर्ण आहे. आमच्या जिल्हा पोलीस दल आणि केंद्रीय सशस्त्र बल यांचे एकत्रित रूट मार्च, फ्लॅग मार्च, एरिया डॉमिनेशन आणि कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहेत. याशिवाय वेळोवेळी येणाऱ्या तक्रारींचा सखोल आढावा घेऊन आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे किंवा उपद्रवी इस्मांना अटक करणे असे प्रकार केलेले आहेत. यानंतरही येणाऱ्या काळात ही पूर्ण निवडणूक शांततामयरित्या पार पडेल. दिनांक 20 रोजीचे मतदान आणि नंतर 23 रोजीचे काउंटिंग हे चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आपले सेक्टर पेट्रोलिंग आहेत, झोनल पेट्रोलिंग आहेत, RCP पथक आहेत आणि त्याशिवाय पॅरामिलिटरी पोलीस दल आहे. या सगळ्यांचा उचित वापर त्या त्यावेळी करण्याचे नियोजन पूर्ण केलेलं आहे.